नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मदरसा, वैदिक पाठशाळा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांसाठी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक होणार का? आणि जर टीईटी लागू झाली तर या संस्थातील शिक्षकांच्या पात्रतेपासून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जापर्यंत कोणते बदल होऊ शकतात? या सर्व प्रश्नांकडे आता सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे लक्ष वेधले गेले आहे. मित्रांनो, या बातमीचे संबंधित कात्रण तुम्ही आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहू शकताय. चला, संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणासोबत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दाखल केलेली याचिका जोडण्याचे निर्देश दिल्याचे बातमीत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेमध्ये मुख्यतः मदरसे, वैदिक पाठशाळा आणि प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांसाठी टीईटी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता संस्थांना लागू असलेल्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयात व्यापक सुनावणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, नेमका वाद काय आहे? तर बातमीनुसार 2022 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे मदरसे, वैदिक पाठशाळा आणि प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना आरटीई कायद्यातील काही तरतुदींमधून वगळण्यात आले आहे. या सवलतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होतो असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची पात्रता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा यासाठी समान निकष असावेत अशी भूमिका याचिकेत मांडण्यात आल्याचे बातमीत म्हटले आहे. मग सर्व शाळांना टीईटी लागू करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. याचिकेत आरटीई कायद्याचा कलम 2N अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना टीईटी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संस्थेचे स्वरूप किंवा तेथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या प्रकारावर आधारित विद्यार्थ्यांना दर्जेदार प्राथमिक शिक्षणाचा संरक्षणापासून वंचित ठेवण्याला तार्किक आधार नाही. तसेच प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणारी संस्था ही संज्ञा स्पष्ट निकषाशिवाय असल्याने तिची मनमानी पद्धतीने वापर होण्याची शक्यता असल्याचाही दावा करण्यात आला आहे. मग मित्रांनो, बातमीत नमूद केल्यानुसार संस्थांच्या कायद्यानुसार अल्पसंख्याक संस्थांसह धार्मिक शिक्षण देणाऱ्या काही संस्थांना आरटीई कायद्यातील काही तरतुदींमधून वगळण्यात आले आहे. यामध्ये मदरसे, वैदिक पाठशाळा आणि प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था यांचा समावेश असल्याने बातमीत नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो, या संस्थांना संबंधित आरटीई तरतूद लागू होत नसल्याचे तेथील शिक्षकांच्या पात्रतेसाठी टीईटी लागू करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मग मित्रांनो, पुढे काय होऊ शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मदरसे, वैदिक पाठशाळा आणि इतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांची पात्रता तसेच टीईटी अंमलबजावणीबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता या बातमीत व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मित्रांनो, सध्या टीईटी बंधनकारक झाल्याचा अंतिम निर्णय झाला आहे असे या बातमीवरून म्हणता येणार नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात याचिका आणि सुनावणीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे अंतिम निर्णय न्यायालयाच्या पुढील आदेशावर अवलंबून असेल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, त्यामुळे मदरसा, वैदिक पाठशाळा किंवा धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक आणि टीईटीशी संबंधित उमेदवारांनी या प्रकरणातील पुढील न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, या प्रकरणातील पुढील अधिकृत अपडेट्स मिळताच ती माहिती आपल्या पाटील हब चॅनलवर नक्की देणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि पाटील हब चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा, ज्यामुळे सर्वात प्रथम व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर आपणास नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक हाईप चॅनलला नक्की करा. तुमच्या एक हाईपमुळे मला व्हिडिओ बनवताना उत्साह निर्माण होतो. कृपया एक हाईप जरूर करा. मित्रांनो,
नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.